धुळ्यात बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील तक्रारदाराच्या घरावर भ्याड हल्ला, कुटुंबाला मारहाण, भाजप कार्यकर्त्यावर गंभीर आरोप। राज्यातील बहुचर्चित बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यातील प्रमुख तक्रारदार महेंद्र देसले यांच्या शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथील घरावर काल एका जमावाने घुसून जीवघेणा हल्ला करत त्यांच्या कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे। या भ्याड हल्ल्यात देसले यांची पत्नी, मुले आणि पुतण्यांना लक्ष्य करण्यात आले असून घरातील पुराव्यांची तोडफोड करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महेंद्र देसले यांनी केला आहे। शालार्थ आयडी प्रकरणाच्या तक्रारींचा राग मनात धरून भाजपशी संबंधित कार्यकर्ते LD देसले आणि E धनधाने, बळडीपाडा व धबाशी येथील काही शालेय कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा कट रचल्याचा दावा त्यांनी केला आहे। धक्कादायक बाब म्हणजे नरडाणा पोलीस ठाण्यात धाव घेऊनही अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही। घोटाळ्याविरोधात आवाज उठवल्यानेच आपला जीव धोक्यात असल्याची पूर्वकल्पना देसले यांनी प्रशासनाला आधीच दिली होती। या गंभीर घटनेनंतर डॉक्टर पंकज साळुंखे यांनीही सखोल तपासाची मागणी केली असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष न घातल्यास जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे।